नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे? तर बघा, कोणत्या शहरामध्ये करण्यात येणार आहे राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन? तर याचे योग्य उत्तर आहे रांची। राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन 30 एप्रिल 2024 रोजी रांची येथे होणार आहे। राष्ट्रीय महिला हॉकी लीग 30 एप्रिल ते 10 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। पुण्यातील वरिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धेतील 8 उपांत्यपूर्व फेरीतील स्पर्धक या लीगच्या पहिल्या टप्प्यात स्पर्धा करणार आहेत। तर बघा, या स्पर्धकांमध्ये कोणाचा समावेश असणार आहे? हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, बंगाल, पश्चिम बंगाल, मिझोराम, मणिपूर आणि ओडिशा या राज्यातील हे स्पर्धक असणार आहेत। यांच्यामध्ये सुरुवातीला स्पर्धा होणार आहे। या लीगमुळे देशातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या मिशनसाठी इस्रो टीमला प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे चांद्रयान 3 मोहीम। भारताच्या चांद्रयान 3 मिशन टीमला अलीकडेच प्रतिष्ठित अंतराळ अभ्यासक जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने ह्यूस्टनमधील भारताचे महावाणिज्यदूत मंजुनाथ यांनी हा पुरस्कार स्वीकारला। कोलोरॅडो येथील वार्षिक स्पेस सिम्पोजियमच्या उद्घाटन समारंभात DC मंजुनाथ यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे। चांद्रयान 3 हा 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले। जॅक स्विगर्ट पुरस्कार स्पेस फाउंडेशन तर्फे दरवर्षी स्पेस सिम्पोजियम मध्ये दिला जातो। अपोलो 13 चंद्र मोहिमेवर काम करणाऱ्या अंतराळवीर जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो। हा पुरस्कार कंपनी, अंतराळ संस्था किंवा अवकाश संशोधन आणि शोधातील संघटनांच्या विलक्षण कामगिरीला दिला जातो। नेक्स्ट आहे, अलीकडेच स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया वरील ब्रिटिश संशोधन पथकात भारतीय वंशाच्या कोणत्या तज्ञाचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर अश्विनी केशवन। एप्रिल 2024 मध्ये भारतीय वंशाच्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अश्विनी केशवन यांचा ब्रिटनच्या जागतिक दर्जाच्या संशोधन संघात समावेश करण्यात आला आहे। या टीमला रक्त तपासणीद्वारे स्मृतिभ्रंश शोधण्यासाठी संशोधन करायचे आहे। स्मृतिभ्रंश हा एक सिंड्रोम आहे। हे स्मृती, विचार, आकलन, गणना, शिकण्याची क्षमता, भाषा आणि निर्णय प्रभावित करते। नेक्स्ट आहे, झिग नावाचे नवीन सोने समर्थित चलन कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे झिम्बाब्वे। एप्रिल 2024 मध्ये झिग नावाचे नवीन सोने समर्थित चलन झिम्बाब्वे देशात सुरू करण्यात आले आहे। झिग नावाचा अर्थ होतो झिम्बाब्वे गोल्ड। नवीन झिग नोटा या ₹1 आणि ₹200 दरम्यानच्या मूल्यांमध्ये असणार आहेत। अमेरिकन नाण्यांचा तुटवडा दूर करण्यासाठी नाणी बाजारात आणली जाणार आहेत। झिम्बाब्वेमध्ये अमेरिकन डॉलर हे कायदेशीर चलन राहील। झिम्बाब्वेमधील 85% व्यवहार हे US डॉलरमध्ये केले जातात। नेक्स्ट आहे, माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्या देशाच्या सैन्याने मोहीम सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे नेपाळ। माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्यासाठी नेपाळ देशाच्या सैन्याने मोहीम सुरू केली आहे। मेजर आदित्य कार्की यांच्या नेतृत्वाखालील 12 सदस्यीय चमू 14 एप्रिल 2024 रोजी बेस कॅम्पपासून प्रवास सुरू करणार आहे। नेपाळ आर्मी 2024च्या पर्वत स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून सुमारे 10 टन कचरा आणि माउंट एव्हरेस्टवर पडलेले 5 मृतदेह गोळा करणार आहे। ही टीम माउंट एव्हरेस्ट, माउंट लाहोत्से आणि माउंट नुपुत्से येथून कचरा गोळा करणार आहे। 18 सदस्यीय शेर्पा टीम लष्कराला त्याच्या सफाई मोहिमेत मदत करेल। नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल प्रभुराम शर्मा यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात होणार आहे। बायोडिग्रेडेबल कचरा बेस कॅम्पच्या खाली असलेल्या नामचे बाजारात आणला जाईल आणि योग्य प्रक्रिया करण्यासाठी सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, आइसलँडचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बज्रानी बेनेडिक्टन्स यांची निवड झालेली आहे। आइसलँडचे परराष्ट्र मंत्री बज्रानी बेनेडिक्टन्स यांची देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे। यापूर्वी कॅटरीन जेकोब्स डोटीर यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। आइसलँड हा उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर दरम्यान स्थित नॉर्डिक बेट देश आहे। जागतिक 10,000 बेंगळुरू रोड रनिंग स्पर्धेच्या 16व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तर डेम व्हॅलेरी ॲडम्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ऑलिम्पिक पदक विजेती डेम व्हॅलेरी ॲडम्स यांची 28 एप्रिल रोजी होणाऱ्या जागतिक 10,000 बेंगळुरू रोड रनिंग स्पर्धेच्या 16व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे। डेम व्हॅलेरी ॲडम्स न्यूझीलंडची एक शॉर्ट पुटर आहे। या रोड रेसची पहिली आवृत्ती 2008 मध्ये आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट आहे भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील सबमीटर रिझोल्यूशन म्हणजेच पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केला आहे? तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड म्हणजेच TASLA या कंपनीने हा प्रक्षेपित केला आहे। 7 एप्रिल 2024 रोजी टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेडने भारतातील पहिला खाजगीरित्या बांधलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह TSAT-1A प्रक्षेपित केला आहे। TSAT-1A हा लष्करी उपयुक्त उपग्रह आहे। केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा US येथून प्रक्षेपण करण्यात आले। हे SpaceX फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले गेले। TSAT-1A उपग्रहाचे वजन 50 किलोग्राम आहे आणि तो पृथ्वीच्या कमी कक्षेत असणार आहे। एखाद्या वस्तूच्या संपर्कात न येता दूरवरून डेटा गोळा करणारा हा रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे। TSAT-1A उच्च रिझोल्यूशन ऑप्टिकल उपग्रह प्रतिमा त्याच्या मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपरस्पेक्ट्रल क्षमतांद्वारे वाढीव संकलन क्षमता, डायनॅमिक श्रेणी आणि कमी विलंब वितरण प्रदान करेल। बँडवॅगन 1 मोहिमेचा एक भाग म्हणून हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला। TSAT-1A व्यतिरिक्त बँडवॅगन 1 मिशनने 11 इतर अंतराळयान देखील प्रक्षेपित केली आहेत। नेक्स्ट आहे 2023-24च्या आय लीग स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब यांनी जिंकलेले आहे। 2023-24च्या आय लीग स्पर्धेचे विजेतेपद मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबने जिंकले। मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबने शिलाँग लाजोंग क्लबचा 2-1 ने पराभव करून आय लीग 2023-24 स्पर्धा जिंकली आहे। मेघालयातील शिलाँग येथील SSA मैदानावर अंतिम सामना झाला। मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब कोलकाताचा आहे। आय लीग ही एक व्यावसायिक पुरुष फुटबॉल लीग आहे। 2007-8 मध्ये ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने याची सुरुवात केली होती। नेक्स्ट आहे कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर M थरुण यांनी पटकावले आहे। भारतीय बॅडमिंटनपटू अनुपमा उपाध्याय आणि M थरुण यांनी असताना येथे सुरू असलेल्या कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। अनुपमा उपाध्याय यांनी अंतिम फेरीत सहकारी भारतीय खेळाडू इसराणी बरोआचा 21-15, 21-16 असा पराभव केला। तर M थारूनने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या सुन जू वेनचा 21-10, 21-19 असा पराभव केला। नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? तर 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो। डॉक्टर ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो। हॅनिमन असे त्यांना म्हटले जाते। तर हॅनिमन यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीत झाला। सॅम्युअल हॅनिमन यांना होमिओपॅथीचे जनक म्हटले जाते। 2024ची थीम काय होती बघा? संशोधन मजबूत करणे, कार्यक्षमता वाढवणे, होमिओपॅथी सिम्पोजियम। नेक्स्ट आहे कोणत्या युद्ध सरावादरम्यान उन्नावमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचा एअर शो आयोजित करण्यात आला? तर गगनशक्ती 24। एप्रिल 2024 मध्ये उन्नावमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचा एअर शो आयोजित करण्यात आला होता। भारतीय हवाई दलाने गगनशक्ती युद्ध सरावादरम्यान या शोचे आयोजन केले होते। या एअर शो मध्ये हवाई दलाच्या 12 लढाऊ विमानांनी भाग घेतला आहे। नेक्स्ट आहे भारताला मागे टाकून कोणत्या देशाने रशियाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात केली आहे? तर याचे उत्तर आहे चीन। एनर्जी कार्गो ट्रॅकर व्होर्टेक्साने एप्रिल 2024च्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे। या अहवालानुसार भारताला मागे टाकून चीनने रशियाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात केली आहे। या अहवालानुसार मार्च 2024 मध्ये चीनने समुद्रमार्गे 1.82 दशलक्ष बॅरल प्रतिदिन रशियन कच्चे तेल आयात केले, तर भारताने प्रतिदिन 1.36 दशलक्ष बॅरल आयात केले। नेक्स्ट आहे तुत्सी नरसंहाराच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त कुतुब मिनारवर कोणत्या देशाचा ध्वज फडकवण्यात आला? तर याचे उत्तर आहे रवांडा। 7 एप्रिल 2024 रोजी तुत्सी नरसंहाराच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त कुतुब मिनारवर रवांडा देशाचा ध्वज फडकवण्यात आला। 6 एप्रिल 1994 रोजी रवांडाचे राष्ट्राध्यक्ष जुवेनल हबेरीनमाना यांची हत्या झाली। त्यावेळी हुतू समाजाची सत्ता होती आणि त्यांना वाटले की ही हत्या तुत्सी समाजाच्या लोकांनी केली आहे। यानंतर 7 एप्रिल 1994 रोजी रवांडामधील तुत्सी समुदायाचा नरसंहार सुरू झाला।
तुत्सी समाजाच्या लोकांची 100 दिवस हत्या करण्यात आली। यावेळी सुमारे 8 लाख लोक मारले गेले। या हत्याकांडाच्या स्मृतिप्रित्यर्थ संयुक्त राष्ट्रसंघाने 7 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिवस म्हणून घोषित केला। नेक्स्ट आहे कोणत्या देशात उत्पादित 24 ईगल आयस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम ची पहिली तुकडी भारतीय लष्कराला मिळाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रशिया। एप्रिल 2024 मध्ये रशियाकडून 100 क्षेपणास्त्रांसह 24 रशियन निर्मित ईगल आयस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम्स ची नवीन तुकडी रवाना करण्यात आली आहे। 2021 मध्ये पूर्वीच्या तुकडीत थोड्या प्रमाणात ईगल आयस खरेदी करण्यात आली होती। ईगल आयस के ही मॅन पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणाली आहे। ईगल आयस प्रणालीमध्ये एकच लॉन्चर आणि एक क्षेपणास्त्र असते। हे खांद्यावर ठेवता येते आणि शत्रूच्या विमानांना खाली पाडण्यासाठी गोळीबार करता येतो। कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना खाली पाडण्याची क्षमता यामध्ये आहे। हे क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोन यासारख्या हवाई लक्ष्यांना ओळखू आणि संपुष्टात आणू शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।